नमस्कार. मी आशुतोष टिळक. मला जर तुम्ही विचारलं की आशुतोष तुझं लहानपणाची बालपणाची आठवण काय, किंवा ह्या जगामध्ये या सगळ्या आर्थिक गोष्टींमध्ये इंटरेस्ट तयार होण्याचं एक मोठं कारण काय, तर मी सांगेन की मला लहानपणी घेऊन माझे आईचे वडील बँकेत जायचे, बँकेमध्ये त्यांच्या एफ डी करायचे, त्यांचे पैसे काढून आणायचे. अनेक वेळेला मला आठवतं बँक ऑफ बडोदाच्या त्या शाखांमध्ये जाऊन रांगेमध्ये उभं राहायचं, पासबुक द्यायचं, हे करायचं ते करायचं, भरून आणायचं, ह्या नंबरचा फॉर्म असतो. हे अनेक साऱ्या प्रकरणामध्ये मी स्वतःच्या हाताने केलेलं मला आजही आठवतं. मला माझं वय नाही आठवत, पण पुढे त्या ब्रँडची रंगरंगोटी बदलली, त्यांचा ब्रँड बदलला, पुढे भरपूर काय काय घेऊन जात असताना, हे करत असताना, ते करत असताना एकूणच चित्र जे मला सांगायचं आहे, की जे चित्र समोर उभं राहिलं की बँकेत जा, पासबुक भरा, पासबुक प्रिंटआउट करा, हाताने भरा. त्यावेळेला डेबिट कार्ड हे नवीन होतं, क्रेडिट कार्ड कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. म्हणजे मला आजही आठवतं की मी ज्या वेळेला डेबिट कार्ड तर आमच्या फॅमिलीमध्ये नव्हतंच, ज्या वेळेला डेबिट कार्डचा पहिला उपयोग मी पाहिला तो 2004च्या नंतरचा मला आठवतो. 2005-06च्या आसपास कोणीतरी दुसऱ्या फॅमिलीतली माणसं ए टी एममध्ये जाऊन पैसे कसे काढतात, मशीनमध्ये गेल्या अशी ती एक चिप असते, मध्ये टाकायची, मग असं काहीतरी टाईप करायचं, मग पैसे येतात. कळल्याचा मला फार शॉक बसला होता. मला काय माहिती की जे भविष्यामध्ये बघून मला शॉक बसतो ते पुढे माझ्या आयुष्याचा दररोजचा भाग असणार आहे. आणि देशामधल्या सगळ्यात पहिल्या लोकांना ज्यांना डिजिटल रुपीचं ॲक्सेस मिळाला, किंवा ज्यांना डिजिटल रुपीच्या ॲपचा ॲक्सेस मिळाला, त्यातला एक मी असणार आहे. हे जर मी त्यावेळेला कोणाला सांगितलं असतं ते खोटं वाटलं असतं, पण ते घडलं. तुम्ही म्हणाल आशुतोष एवढा सगळा फापट पसारा तू मांडला आहेस, हे करतोयस, ते करतोयस, सगळं सगळं तू मांडून दाखवतोयस, व्हेरी गुड. म्हणायचं काय आहे? म्हणायचं हे आहे की काळ बदलला तशी बँकिंग बदलली, काळ बदलला तसा इन्शुरन्स बदलला. काला माझ्या घरामध्ये आठवतं की शेअर बाजाराचं नाव काढलं की फक्त हर्षद मेहता एवढं एकमेव नाव ज्या काळामध्ये होत होतं, ज्या घरामध्ये म्युच्युअल फंड देखील असे दूर असलेले होते, त्या घराचा पार्ट असलेला आशुतोष आज त्याच्या यूट्यूब चॅनलवर धनप्रवास नाव घेऊन अनेक साऱ्या गोष्टी बोलतो आहे, टिळक टॉक बोलतो आहे. हे एका अर्थाने एक नवीन आहे. तुम्हाला आज वाटत असेल हे असं का? ग्रिल, बंदिस्त असलेलं जग, बंदिस्त असलेलं बँकिंग, आणि असंच काहीशा, असं नाही म्हणणार मी, पण जायाच्या मागे असलेली व्यक्ती मग तुम्हाला काहीतरी हे करणार, ते करणार, पट्टदिशी हे करणार. आणि मला सापडलं तर मी जरा रुको, मैं भी आया. देखा, लाइन लगी नहीं कि खत्म, फटाफट काम. कितनी सुविधा, कितना आराम. यही है स्टेट बैंक की टेलर सेवा. हमारी 2000 से भी अधिक शाखाओं में उपलब्ध. स्टेट बैंक टेलर सेवा. त्या काळापासून ते आज मला आठवतं, मी पुण्याला होतो 2014च्या आधी. एस बी आयच्या एका शाखेत गेलो होतो, ज्या शाखेमध्ये कोणीच माणसं नव्हती, आणि अत्यंत फास्ट त्यांनी कामं चालवली होती की इकडे जा, तुमचं कार्ड टाका, हे करा. मशीन, सगळे माणसं, माणसं पण नाही, मशीन, की या मशीनमध्ये जा, हे करा, त्या मशीनमध्ये जा, तुमचा हे करा. सोडा, आपण आता त्याच्या पुढच्या बँकिंगमध्ये राहतो आहोत, ज्याला म्हणतात निओ बँकिंग, जे फक्त ॲपच्या बळावर अस्तित्वात आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर इन्स्टंट पेमेंट सर्व्हिसेस, IMP किंवा IMPS, इन्स्टंट पेमेंट सर्व्हिसेसच्या सिस्टीममुळे भारतामध्ये नाही, जगभरामध्ये, कारण प्रत्येक देशाचे स्वतःचे इन्स्टंट पेमेंट सर्व्हिसेस आहे. आणि या व्हिडिओच्या माझ्या पुढच्या भागामध्ये त्याच्याविषयी मी अधिकपणात उभारी. ह्या भागाचा उद्देश हा होता की एक बँकिंग या प्रमाणात सुरुवात झाली, ज्याला आज माझ्या बरोबरचे काही जण बँक ऑफ महाराष्ट्र स्टाईल बँकिंग म्हणतात, की जा मग तिथे तुम्हाला ओळखणारे, तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमचा चेहरा बिरा बघितलेले माणसं असणारी बँकिंग. पण त्या सरकारी बँका आज अनेक साऱ्या प्रमाणावर फार पुढे गेलेल्या आहेत. कॅनरा बँकेचं बँकिंग तुम्ही बघितलं,
ॲप्लिकेशनची सर्व्हिस SBIची तुम्ही जर बघितली, SBI योनो जर तुम्ही बघायला गेलात तर ते काळाच्या कैकपट पुढे आहे. UPIचं तर सिस्टीम कुठे दौडते आहे कोणाला काय कळत नाही. हा सगळा सिस्टीम त्या अर्ली डेज बँकिंगमधून आला. हेच सांगण्याची ही सुरुवात होती. पुढच्या भागामध्ये अधिक काही गोष्टींकडे बघूयात. सुरुवात इथून झाली होती, एवढंच सांगायचं. न्यू एज फायनान्स किंवा न्यू ट्रेंड, रिसेंट ट्रेंड इन फायनान्स या विषयामध्ये ज्या वेळेला मी सर्च करायला बसलो की नेमकं काय असेल, AIच्या काळातलं फायनान्स, मशीन लर्निंगच्या काळातलं फायनान्स, ॲप्लिकेशन्स मोबाईल्सच्या जगातलं फायनान्स, काय असू काय शकतं. म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की ॲप्लिकेशनच्या बेसवर एक डेटा जो ऑलरेडी अस्तित्वात आहे त्याचा उपयोग करून फायनान्स देणं हा एक आजच्या जगातला असू शकतो. एक त्याचा उपयोग तर मला हा पण लक्षात आला की मी डॉक्टरांकडे जातो कोणीतरी, कुठेतरी त्याचा डेटा अस्तित्वात आहे, ठरवलं तर मी कुठल्या प्रकारच्या गोळ्या घेतो, माझं मेडिकल टेस्ट काय आहेत हे जर मी स्कॅन केलं आणि त्याचा डेटा कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीने किंवा एका डेटा मॅनेजिंग कंपनीने ठरवलं की वी विल मॅनेज दिस क्लाउड रिपोर्टिंग, की ओके आशुतोष टिळक या दिवशी इकडे गेले होते, यांची ही टेस्ट केली, त्याचा रिझल्ट असा आला, त्याचे हे PDF हे असं केलं. ह्याच्यामध्ये होईल हे की इन्शुरन्स कंपन्यांना याचा फायदा होईल. याचं एक उदाहरण मला माहीत नाही की अजून कोणी आहे का, पण मी माझ्या बाबतीमध्ये जे उदाहरण पाहिलं, ICICI लॉम्बार्ड IL टेक केअरच्या ॲपमध्ये मी त्या ॲप्लिकेशनवर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली. पुढचं हे असू शकतं किंवा AI आणि MLच्या बळावर इन्शुरन्स तुम्हाला जर असे इश्यू व्हायला सुरुवात झाली तर मोबाईल कार्ड तर आता ॲप्लिकेशनवरच विकली जात आहेत. मला आधीच्या काळात जी माणसं बसलेली असायची जागोजागी कार्ड ते तर गायबच झाले, मी त्याचं आणत नाही आहे. पण मोबाईल बँकिंग, UPI, इन्स्टंट पेमेंटच्या याच्यामध्ये एक गोष्ट मी थोडीशी हायलाईट करतो. जगभरचे म्हणजे भारतातला तर UPI आहेच, युनिफाईड पेमेंट इंटरफेस तर आहेच. अमेरिकेच्याकडे फेड नाऊ नावाची एक सिस्टीम आहे, ती UPI सारखीच काम करते थोडीफार. बाकीच्या देशांचं काय आहे, बाकीच्या देशांची सिस्टीम काय आहे हे ज्या वेळेला मी शोधायला बसलो, नावं भारतामध्ये UPI आहे, चायनामध्ये WeChat किंवा ॲलीपे आहे, ॲपल पे, ॲलीपे तुम्हाला काय म्हणायचं, ॲपल पे काही प्रमाणामध्ये जगभरच्या काही देशांमध्ये चालू आहे. सिंगापूरची असलेली सिस्टीम ही थोड्याफार प्रमाणात भारताशी येत आहे, म्हणजे त्याचं कोरिलेशन होईल. भविष्यामध्ये क्रॉस बॉर्डर पेमेंट पण या दोन देशांमध्ये चालू होतील किंवा ऑलरेडी चालू झाल्या असतील, मी नाही वापरलेले अजून. जपानमध्ये झेंगिन सिस्टीम नावाची एक आहे, फास्टर पेमेंट ज्याला म्हणतात. मोर रिसेंट सिस्टीम जे आहे ते RTPचं एक्सपान्शन त्याला म्हणता येतं. साऊथ कोरियाची हॉफीनेट किंवा FPS फास्टर पेमेंट सिस्टीम त्यांच्याकडे नाव आहे, म्हणजे जपान, साऊथ कोरिया वगैरे वाल्यांची आहे. सिंगापूरचं फास्ट अँड सिक्युअर ट्रान्सफर FAST ऑल्सो सपोर्ट पे नाऊ म्हणून पण एक सिस्टीम आहे जी थोड्याफार प्रमाणावर भारताच्या UPI मध्ये ॲक्सेप्ट व्हायला लागलेली आहे. साऊथ कोरिया आणि हाँगकाँगमध्ये FPS जोरात चालू झालेली आहे. इंडोनेशियामध्ये बायफास्ट नावाची एक चालू झालेली आहे. थायलंडमध्ये प्रॉम्प्ट पे नावाची एक सिस्टीम UPI सारखीच आहे त्यांची स्वतःची. आणि UAE इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म IPP आणि सौदी अरेबियाची सारी SARIE या सगळ्यामध्ये तर हे तर आहेत. पण युरोपियन युनियनची स्वतःची पण एक आहे, SEBA इन्स्टंट क्रेडिट ट्रान्सफर, सेक्ट इन्स्टा असं त्याचं काहीतरी नाव आहे, सेक्ट इन्स्टा का सेक्ट इन्स्ट असं त्याचं नाव आहे. 36 देशांना ती कव्हर करते आणि शेंगेन एरियामध्ये सगळीकडे आता युरो आहे, त्याच्यामुळे हे तर मान्य होणार आहे की ॲक्सेप्टेबल आहे. FPS फास्ट पेमेंट सर्व्हिस ही युनायटेड किंगडम ब्रिटनमध्ये ॲक्सेप्टेबल आहे. स्वीडनची स्विश SWISH, डेन्मार्कमध्ये स्ट्रॅक क्लिअरिंग आणि स्ट्रॅक बेटालिंग नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांमध्ये आहे.
स्वित्झर्लंडमध्ये SIC इन्स्टंट पेमेंट, पोलंडमध्ये एक्सक्लेअर नावाची एक सिस्टीम आहे, हंगेरीमध्ये AFR इन्स्टंट पेमेंट आहे, रशियामध्ये SBP सिस्टीम फॉर फास्ट पेमेंट, जे कदाचित UPIच्या बरोबर काय त्याला म्हणतात तुम्ही एकत्र येऊ शकतं, कारण त्यांच्या याच्यामध्ये NPCIची माणसं गेल्याची न्यूज मला रिसेंटली आठवते आहे. फेडनाव आहे, पण ती फारशी अमेरिकेमध्ये आहे, पण ती फारशी काही युजफुल नाही आहे. सँक्शन्समुळे रशिया जगाच्या सिस्टीमच्या बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंतर्गत सिस्टीमसाठी त्यांनी SBP वापरायला सुरुवात केली असेल तर ठीक आहे. त्यांचं क्लिअरिंग हाऊस त्याने सुरुवात केलेली सिस्टीम आहे RTP नेटवर्क, पण ती पब्लिकसाठी नाही, बँकांसाठी आहे. कॅनडाची RTR रिअल टाईम रेल कमिंग इन टू फुल ऑपरेशन इन फेजेस, हळूहळू. आणि जगातली सगळ्यात पहिली सिस्टीम ही कदाचित मेक्सिकोने आणली असेल, SPEI रिअल टाईम सिन्स 2001च्या आसपास यायला ती सुरुवात झाली. त्यांच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा टाळ्या वाजवतो, त्यांनी हे करून दाखवलं. ब्राझील पिक्स, चिले TEF इन्स्टंट, कोलंबिया ट्रान्सफिया नावाची सिस्टीम त्यांची आहे, अर्जेंटिना डेबिन ट्रान्सपरन्सीस इमिजिएटास, केनिया M-Pesa, केनियाची स्वतःची एक M-Pesa सिस्टीम आहे आणि ती फार म्हणजे तिथे जाहिराती होतात. आय थिंक क्रिप्टो करन्सी हा एक पेमेंटचा पर्याय होतो आहे क्रॉस बॉर्डर. पण फॉर एक्झाम्पल बिटकॉइन घ्यायचे, स्टेबल कॉइन घ्यायचे, इथरियम असेल तर घ्यायचं आणि त्या एका ठराविक वॉलेटला पाठवून द्यायचं, वॉलेटनी ते त्यांच्या करन्सीमध्ये ट्रान्सफर करायचं, झालं पेमेंट. माझं म्हणणं की हे तर मला सगळं मान्य, मला हे मान्य, पण माझं अजून एक असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही गोष्टीला पेमेंट सिस्टीम म्हणता त्यावेळेला ते एक्सचेंजवर का आहे. भारताचा रुपया एक्सचेंजवर येत नाही, भारताची डिजिटल करन्सी एक्सचेंजवर येऊन बसत नाही, शेअरसारखं ट्रेड होत नाही. मी ज्या वेळेला कुठल्या तरी एका कंपनी, समजा सोडा SBIचे शेअर, मी कोणाला पेमेंट म्हणून द्यायला जात नाही ना. दुकानामध्ये मी जातो त्यावेळेला SBIचे शेअर किती, 4 SBIचे शेअर देऊन द्या किंवा अर्धा SBIचा शेअर द्या, हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या करन्सीची पण किंमत कमी जास्त होत असते, असं माझं म्हणणं आहे आणि असं म्हणणाऱ्यांपैकी मी आहे. ठरवा तुम्हाला ते काय करायचं आहे. तुम्हाला बिटकॉइन, स्टेबल कॉइन, इथरियम, क्रिप्टो करन्सीला शेअर म्हणून ट्रेड करायचं आहे का ते ॲज अ करन्सी म्हणून वापरायचं आहे, हे काहीतरी तुम्हाला ठरवावं लागेल आणि ते ठरवल्यानंतर पुढे त्याचं काय करायचं आपण बोलू. अनेक जण मला हे म्हटल्यावर शिवाय घालण्यात घालू देत, मला काय फरक नाही पडत. साऊथ आफ्रिका RTC पेशॅप किंवा पेशॉप न्यू इन्स्टंट पेमेंट सिस्टीम त्यांनी केलेली आहे. माझं याच्यामध्ये मग असं म्हणणं होतं की हाऊ मेनी ऑफ देम आर रिअल टाईम अँड हाऊ मेनी आर विथ अ लॅग. UPI भारताची आहे, रिअल टाईम आहे. सिंगापूरची फास्ट आणि पे नाऊ जे आहेत ते रिअल टाईम. प्रॉम्प्ट पे थायलंडची रिअल टाईम. FPS हाँगकाँग रिअल टाईम. झेंगिन फास्टर पेमेंट जपान रिअल टाईम. हॉफिनेट साऊथ कोरिया रिअल टाईम. WeChat ॲलीपे ॲपल पे रिअल टाईम. IPP UAE रिअल टाईम. सारी सौदी अरेबिया रिअल टाईम. त्याच्यानंतर सेपा इन्स्टंट क्रेडिट ट्रान्सफर रिअल टाईम. फास्टर पेमेंट UK रिअल टाईम. स्विश स्वीडनचं रिअल टाईम. स्ट्रॅक्स बेटालिंग नॉर्वे रिअल टाईम. एक्सप्रेस एक्लिसियर पोलंडचं रिअल टाईम. AFR इन्स्टंट हंगेरी रिअल टाईम. SIC इन्स्टंट स्वित्झर्लंड रिअल टाईम. फेडनाऊ रिअल टाईम. RTP नेटवर्क रिअल टाईम. SPEI मेक्सिको रिअल टाईम सिन्स 2004. टप्प्याटप्प्यात त्यांनी 2001, 2002, 2003 मध्ये आणलं. 2004 मध्ये ते रिअल टाईम सुरू झालं. PIX ब्राझील रिअल टाईम. ट्रान्सफिया कोलंबिया रिअल टाईम. TEF इन्स्टंट रिअल टाईम चिलीचं. ट्रान्सफरन्सियास इमिजिएटास अर्जेंटिना रिअल टाईम. NIP नायजेरिया रिअल टाईम. M-Pesa रिअल टाईम. पेशॅप साऊथ आफ्रिका रिअल टाईम. GIP इन्स्टंट पे घाना किंवा
गिप्स किंवा GIPS रिअल टाइम आणि NPP प्लस ओस्को हे रिअल टाइम. आणि याच्यामध्ये वरती एक मी इथे कुठेतरी फुल फॉर्म टाकतो किंवा इकडे कुठेतरी बाजूला टाकतो. SBI इन्स्टंट न्यूझीलंड हे भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडिया नाही आहे, याचा फुल फॉर्म मी इथे कुठेतरी वरती टाकतो. हे भारताच्या SBIचं नाही आहे, हे तिथल्या सिस्टीमने तयार केलेलं सिस्टीम ट्रान्सफर किंवा याच्यामध्ये UPI सारखी ही सिस्टीम आहे, एवढं मी सांगतो. हा एक भाग होता. आणि जगामध्ये त्याच्यामुळे होतं असं आहे की चेकची सिस्टीम बाहेर जाते आहे. इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंगचा काळ एक थोडा होता, आला आणि गेला. थोडा काळ त्याने कुठेतरी त्याचं एक बस्तान बसवलं, थोडा काळ आणि चालला गेला. पण इन्स्टंट बँकिंग, मोबाईल बँकिंग हे आताच्या काळातलं एक जग आहे असं म्हणायला जागा आहे. AI आणि ML मशीन लर्निंगच्या काळातल्या बँकिंगचं किंवा फायनान्सचं दुसरं उदाहरण आहे निओ बँकिंग. NEO, निओ बँकिंग. बँकिंगची सुरुवात एकदम साधी झाली. तुम्ही जा बँकांकडे पैसे टाका, ही माणसं तुमचे पैसे ठेवून घेतात, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी व्याज देतात. मग ते कुठेतरी गुंतवावं लागेल, ते वरचे पैसे कुठून तरी आणावे लागतील, तुम्हाला द्यायचं व्याज. मग ते गुंतवायचं, कोणाला तरी कर्ज द्यायचं, सरकारच्या कर्ज रोख्यांमध्ये पैसे करायचे. मग या सगळ्यामध्ये रिस्क येतं, कारण काही लोक पैसे परत देत नाहीत. बँकिंगचं नवीन एज आलं. मग त्या काही बँकांनी इन्शुरन्स विकायला सुरुवात केली, काहींनी म्युच्युअल फंड विकायला सुरुवात केली. हे आजचं बँकिंगचं एक डिजिटल पेमेंट मग आलं. मग पैसा द्यायचा असं मग ते पेमेंट आले, एक्सचेंज आले, एक्सचेंजचं क्लिअरिंग आलं, असं भरपूर काय काय आजच्या काळातल्या बँकिंगचं आलं. पण मुळात बँकिंग हे ब्रँचमध्ये व्हायचं. यासाठी मला ब्रँचमध्ये जावं लागायचं, मला ब्रँचमध्ये अकाउंट ओपन करावं लागायचे, मला पासबुक मिळायचं, मला नंतर चेकबुक मिळायला लागलं, मग मला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड मिळायला लागलं, असं वेगवेगळ्या गोष्टी. पण मला जर तुम्ही विचारलं, आशुतोष तू बँकेमध्ये किती वेळा जातो रे, तर मी तुम्हाला माझी एक आठवण अशी सांगीन की 2012 का 2011 मध्ये मी एकदा माझं पासबुक प्रिंट केलं होतं. त्याच्यानंतर 2017 का 2018 मध्ये मी माझं पासबुक प्रिंट करायला गेलो. 7-8 वर्ष माझं पासबुक प्रिंट झालंच नव्हतं. माझ्यासारख्या मिलेनियल्स तर म्हणायचं की नाही माहीत नाही, पण डिजिटल एजमध्ये राहणाऱ्या न्यू एजच्या जेनझींसाठी किंवा थोड्याशा लेट मिलेनियल्ससाठी बँकिंग हे डिजिटल असू शकतं आणि इनफॅक्ट ते ॲप्लिकेशनवर चालू शकतं. ते आहे. मग माझ्यासारख्या माणसाला जर डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरने एक ॲप्लिकेशन जन्माला घातलं, सांगितलं की तुमचं आधार कार्ड स्कॅन करा, तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणून अजून काय असेल पत्त्याचं काहीतरी स्कॅन करा, हे करा ते करा, आणि झालं तुमचं अकाउंट ओपन. मुळात हा निओ बँकांना पत्त्याची गरज काय? इफ यू आर डिजिटल, इफ यू डोंट हॅव एनी ॲड्रेस, इफ युअर ॲड्रेस इज on the internet, on the space of internet, then why you are supposed to be in the form which is asking tell us your address? काय गरज काय? ठीक आहे, तुमचा हा कस्टमर आहे, याचा पॅन नंबर हा आहे, याचा आधार नंबर हा आहे, किंवा काही देशांमध्ये सोशल सिक्युरिटी नंबर हा आहे, किंवा अजून कुठल्या देशांमध्ये त्यांचा नॅशनल आयडेंटिटी प्रूफ नंबर हा आहे, सदर्भ व्यक्ती इथे राहते. हे होऊ शकतं, कारण डिजिटल जगामध्ये मी जर वावरतो आहे तर मग अशा डिजिटल गोष्टी पण येऊ शकतात. हे मला हायलाईट करायचं आहे. मला हे हायलाईट करायचं आहे की डिजिटल जगाच्या बँकिंगचे नियम हे फिजिकल जगाच्या बँकिंगपेक्षा वेगळे आहेत. फिजिकल आणि डिजिटल याचं उदाहरण थोडे माझे टिप्पणी मी. व्हॉट आर निओ बँक्स? निओ बँक्स आर फायनान्शियल सर्व्हिस providers that operate entirely online, digital only. They do not have physical branches. They use mobile apps or web platforms to offer banking services like account opening, payments, transfers, expense tracking, cards, and sometimes credit or banking notes. करतोय हे अशा सगळ्या जगात जगत असताना
पासबुक प्रिंट करण्याची काय गरज आहे? की तुमच्या अकाउंटला नॉमिनी लावणं, हे सगळ्या गोष्टी पायी तुमचं अकाउंट हे नाही झालं, ते नाही झालं. भविष्यातली गरज तर अशी असेल की तो CEO म्हणतो, माझे ना 1 मिलियन लोक अकाउंट होल्डर्स आहेत, पण मी एकालाही पाहिलेलं नाही, कोण आहे मला माहितीच नाही. बिलकुल. या सगळ्यामध्ये निओ बँकांचं भारतातलं उदाहरण ज्या वेळेला मी AI ला विचारायला घेतलं की निओ बँकांचं उदाहरण नेमकं काय असेल, फिजिकल असतात का, तर त्यांच्या फिजिकल ब्रांचेस त्यांच्या नसतात. मोस्टली नो बँकिंग लायसन्स असतं, ॲप्लिकेशन्स असतात, पण आता भारतामध्ये RBIने त्यांच्यावर बऱ्यापैकी रेग्युलेटरी धरून ठेवलेले आहेत. पार्टनर्स विथ लायसन्स बँक्स, ॲप फर्स्ट, फास्ट अनबोर्डिंग, म्हणजे उद्या ॲप फर्स्ट, फास्ट अनबोर्डिंग, लोअर फीज ट्रान्झॅक्शनवरून असतात, हिडन चार्जेस अनेक वेळा नसतात. कर्ज देत असतील का, ही माणसं थोडंसं कठीण आहे, की ज्याला रिव्हॉल्विंग क्रेडिट टाईप म्हणतात, ती माणसं देऊ शकतात. वॉलेट, क्रेडिट वॉलेट टाईपचं जे एक होतं, छोट्या प्रमाणात 5,000 रुपयाची, 7,000 रुपयाची, 8,000 रुपयाची आठवड्याची कर्ज जी असतात ना, मला असं वाटतं ते ही माणसं काही ठिकाणी देत असणार आहेत, मला एक्झॅक्ट माहीत नाही, बघूया. एक्झाम्पल्स ऑफ निओ बँक ग्लोबल, चाईम USA, डिजिटल चेकिंग अँड सेव्हिंग अकाउंट होऊ शकतं. चेकिंग म्हणजे अमेरिकेमध्ये करंट अकाउंटला ते चेकिंग अकाउंट म्हणतात, आणि एका अर्थाने ते योग्य आहे. चेकिंग त्यांच्याकडे फक्त चेकसाठी वापरला जातो, आपल्याकडे त्याचा उपयोग अर्थात अजून वेगळा आहे. मोन्झो UK, मोबाईल फर्स्ट बँक विथ बजेटिंग टूल्स आहे. बजेटिंग टूल्ससाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. इकडे हे झालं, तिकडे ते झालं, बिलं पे करून टाकायला वापर केला. माझ्या समजा चेस बँकेतून मी चाईममध्ये आणून ठेवला आहे, केला, इकडे तिकडे बिलं करायला वापरलं, होऊ शकतं ना. रिवोल्ट UK, इंटरनॅशनल पेमेंट्स अँड मल्टी करन्सी अकाउंट्स होऊ शकतं. कारण डिजिटली ज्या वेळेला मी बोलतो त्यावेळेला डिजिटली एका करन्सीचं दुसऱ्या करन्सीमध्ये रूपांतर होऊ शकतं. फॉरेन एक्सचेंजचे जे फीज असतात त्या याच्यामध्ये फार इझिली होऊ शकतात, आणि अशा निओ बँकांना डिजिटल करन्सी करणं हे फार इझिली हो बसतं. भारतामधले काय काय आहेत की फ्रिओ, FREO, क्रेडिट लेड निओ बँक विथ सेव्हिंग्ज अँड एक्सपेन्स टूल्स, FI मनी, फी मनी, झिरो बॅलन्स सेव्हिंग्ज अँड स्मार्ट इनसाइट्स, ज्युपिटर, पर्सनल फायनान्स ॲप विथ रिवॉर्ड्स अँड इनसाइट्स, फॅम पे, टीन फ्रेंडली अकाउंट्स अँड पॅरेंटल कंट्रोल्स, फार उत्तम उदाहरण, मी त्याला हायलाईट करीन. इन्स्टंट पे, माफ करा, NIYO, मल्टी करन्सी अँड ट्रॅव्हल वॉलेट्स, सॅलरी अकाउंट्स म्हणजे त्यांचा उपयोग फार चांगला होऊ शकतो, कारण डिजिटलीच जर आज होणार असेल सॅलरी, तर ती या सगळ्याच्या थ्रू होणं हे अनेक वेळा बेटर ठरतं. निओ, इन्स्टंट पे, करन्सी अकाउंट्स अँड बल्क पेमेंट टूल्स. इन्स्टंट पे, महिला मनी, फोकस ऑन वुमन एंटरप्रेन्योर, बँक बाजारच्या तिथे ते माणसं ॲक्टिवेट आहेत. CHQ बुक, चेक बुक असं त्यांचं म्हणणं, बिझनेस बँकिंग फॉर SMEज, छोट्या उद्योगधंद्यांना लागणारे कर्ज आणि त्यांचं बिझनेस टूल्स जे आहेत मॅनेज करायला, त्याच्यावर कंट्रोल ठेवायला, की हे तुमचं आहे हे दाखवायला निओ बँक त्याच्यामध्ये फार उत्तम प्रमाणावर आहे. ZIKZUK, ZIKZUK, बिझनेस फोकस टूल्स आहेत, उत्तम आहे. रॅझोर पे एक्स आणि ओपन मनी, बिझनेस बँकिंग विथ इंटिग्रेशन, ऑटोमेटेड पेरोल्स, करंट अकाउंट्स. आणि अनेक जणांना विचित्र वाटेल, भारतामध्ये पण या निओ बँकांचे असे एक 3-4 प्रकार तयार झालेत, की पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक, त्याच्यानंतर एक नाव स्लाइस त्याच्यामध्ये होतं की नाही मला माहीत नाही, पण मला नॉर्थ वेस्टर्न स्मॉल फायनान्स बँकेला त्यांनी ॲक्वायर केल्यानंतर आता ते उरलेले नाही आहेत. त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये बराच पैसा हे केला, भरपूर काय काय घडलं, नवीन इन्व्हेस्टर आले, बँक वाचवली गेली, डिजिटलच्या याच्यामध्ये त्यांनी आणलं, आणि त्याच्याकडे एक मोठा शॉक म्हणून बघितलं गेलं की RBIने एकेकाळी IDFC आणि बंधनला लायसन देताना ही माणसं पुढे आणवली. आता RBI काय या अनरेग्युलेटेडच्या लोकांना इथे आणून बसवत आहे का,
कारण 2014 हे झालं. 2004 कोटक आणि येसला देत असताना एक ठरवलं गेलं की एक मोठा माणूस, मोठी काय म्हणणार त्याला, प्रोफाईल, ज्याचं प्रोफाईल हे बिझनेस बँकिंग टाईपचं आहे, त्याच्या मागे एक दुसरं बिझनेस बँकिंग उभं आहे आणि ज्याचं फायनान्शियल सर्व्हिसेस बिझनेस जोरात चालू दिसतो आहे, अशा माणसांना एकत्र आणून बँकिंगमध्ये लावून टाकणं, हे 2004च्या बँकिंग लायसन्सचं मोठं होतं. त्या दिशेला हे चालू झालेलं आहे. ही स्टोरी आहे निओ बँकांची. पुढच्या भागात बघूया अधिक काय असू शकतं. आतापर्यंत तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न तर अगदी जरूर आला असेल की आशुतोष, तू एका सगळ्यात मोठ्या ट्रेंडबद्दल काहीच का बोलत नाहीयेस? इन्स्टंट पेमेंट आहे, येस आहे, बाकीच्या आहेत, निओ बँक पण आहे, म्हणजे आम्ही बघितलंय, पण जो चारी ठाव सगळीकडे आम्हाला दिसतो आहे, थोडं डोळे उघडून बघितलं तरी दिसणारा आहे, अशा गोष्टींबद्दल तू काहीच का बोलत नाहीयेस? नाव आहे डिजिटल करन्सी. बिटकॉइन, इथरियम, स्टेबल कॉइन, त्याच्यानंतर तर इलॉन मस्कने काढलेलं एक काहीतरी वेगळंच नाव, असे सगळे असताना हे क्रिप्टो करन्सीज होत्या. यांच्याबद्दल बोलावं अशी जागा जरूर आहे, पण त्याच्याही पेक्षा बाहेर एक गोष्ट जी मोठ्या प्रमाणावर चालू झालेली आहे, जी 2020 पासून चालू झाली. बहामासमध्ये तिचा उदय झाला, झिम्बाब्वेमध्ये पुढे झालं आणि अजून काही देशांनी पूर्णांशाने ज्याला करवलं. काही देशांनी पार्टली घेतलं, काही देशांनी प्रयत्न चालवले आहेत आणि आत्ताच्या घडीला मी तुमच्याशी बोलत असताना 98% जगाच्या GDP मध्ये जे देश आहेत अशा देशांमध्ये यानं त्या प्रमाणावर त्यांचं टेस्टिंग चालू आहे किंवा प्लॅन चालू आहेत, किंवा ज्याला तुम्ही सँडबॉक्स टाईप प्रयोग म्हणू शकता, असं सगळं चालू आहे. असं ज्याबद्दल चालू आहे ते म्हणजे CBDC, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा पहिला प्रयोग भारतात झाला नाही. जरूर भारतीय रुपया हे अजून पूर्णपणे आलेला नाहीये. बहामाजची करन्सी पहिली होती. याचं खरं म्हणायला गेलं तर बहामाज ही या जगाच्या बाबतीमध्ये अनेक साऱ्या बाबतीमध्ये एक सँडबॉक्स केस तयार होऊ शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या CBDCचं नाव पण $100 असं आहे. आणि अगदी गमतीने का असेना मी हे म्हणीन की बहामियन डॉलरपेक्षा $100 हे अधिक अट्रॅक्टिव्ह वाटणारी करन्सी आहे. पण आत्ताची जी काय परिस्थिती आहे नेमकी ती काय आहे या देशाच्या बाबतीमध्ये? कारण हा एक असा देश आहे जो त्यांच्या स्वतःच्या देशाची करन्सी छापण्यासाठी कॅनडा, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि अशा अनेक साऱ्या देशांवर अवलंबून आहे. असं असताना ज्या वेळेला CBDCचा ऑप्शन समोर येतो, ज्या वेळेला IMF तुम्हाला मदत करत असते, सरकार या देशामध्ये सतत येणारी वादळ, समुद्री वादळ ज्या अर्थव्यवस्थेला त्रास देत असतात, असं असताना त्यांची स्वतःची करन्सी, त्यांचं स्वतःचं चलन हे कुठेतरी डिजिटल फॉर्मॅटमध्ये नेऊन बसवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करत असते, अशा लोकांचं त्याला मान्य करण्याचं स्वरूप नेमकं काय आहे याच्याकडे बघता येईल. एक छोटासा IMFचा व्हिडिओ बघूया आणि मग पुढे या विषयावर अधिक बोलूया. We didn't start with the idea of a central bank digital currency. We focused on eliminating as many obstacles as possible for persons having access to the equivalent of a deposit account or a mobile wallet account to conduct transactions. Hurricane Dorian made landfall on the Bahamas with wind speeds of 185 miles per hour. The most powerful storm ever recorded to strike the island nation. The Sand Dollar was launched, its pilot program in Exuma. Then we saw the launch
happen in Abaco, which was great because that island had just suffered Hurricane Dorian, and that allowed some banking and some transactions to happen there. If you live on an island that has just been hit by a major hurricane, then you may not have access to an ATM or bank branch. And the Sand Dollar can help here because it can be operated via mobile phones. The Sand Dollar is the digital version of the Bahamian currency. It's built to be used on the mobile wallet platforms that our financial institutions are introducing. We distribute the Sand Dollar to payment services providers for further distributions to institutions and merchants. The amazing thing about Sand Dollar is that there are no fees or transaction costs. So if I need to pay one of my staff, I can do it right there in the moment. They receive it literally within seconds. When COVID happened, I wanted to move away from handing and touching money from others for the safety of myself and my family. So using Sand Dollar just helped me be more safer and feel secure. In many of our remote communities, there's very limited access to financial services on a daily basis. It helps those unbanked members of our population who don't have access to commercial banking facilities. As a partner, the IMF has been very helpful in bringing independent scrutiny to the process that we've undertaken and getting to this point. We are at a very early stage in the process of introducing the Sand Dollar. We need to leapfrog now and allow everybody to provide financial services through the digital channels. It's convenient, it's digital, and I'm always on my phone anyway, so it only makes sense to have my money in my hand. I'm excited to see where the Bahamas goes and how we flourish with the digital economy moving forward. CBDC काय आहेत? बहामाजने पहिल्यांदा केलं ऑक्टोबर 2020 मध्ये. सॅन्ड डॉलर त्याचं नवीन त्यांना नाव दिलं. नायजेरियाने ऑक्टोबर 2021 म्हणजे त्याच्यानंतर एक वर्षामध्ये ई नायरा असं त्यांचं नाव त्यांनी दिलं. जमैकाने जॅमडेक्स नावाने 2022 मध्ये त्यांची करन्सी लॉन्च केली. झिम्बाब्वेनी रिसेंट एडिशन ॲज पर सम रिपोर्ट्स एक्झॅक्ट नाही म्हणता येणार, त्यांना गोल्ड बॅक्ड टोकन त्यांनी इश्यू करवलं की जे एक्झॅक्ट सीबीडीसी नाही म्हणता येणार, पण पैसा साठवून ठेवण्याचं एक माध्यम किंवा वेल्थ स्टोरेज फॅसिलिटी डिजिटल असं त्यांना प्रदान. पण एक सगळ्यात मोठा जो प्रकार चालू झाला तो ईस्टर्न कॅरिबियन करन्सी बहामाज मध्ये तर झाला, पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पण चालू झाला. अँटिग्वा अँड बर्बुडा, डॉमिनिका, ग्रेनाडा, मॉन्टसेराट, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट लुईस, सेंट विन्सेंट अँड ग्रेनाडिडास अशा त्या छोट्या छोट्या बेटांच्या देशांमध्ये असलेल्या लोकांनी ईस्टर्न कॅरिबियन करन्सी युनियन, त्यांनी त्याला डी कॅश असं संबोधलं आहे. डी कॅश 2, डी कॅश या नावाने त्यांनी करवलं आहे. 4 ते 5 मेजर इश्युअर हे आहेत. अप्रॉक्सिमेटली 12 कंट्रीज ज्यांची नावं मी आता वाचली हे आहेत. ॲडव्हान्स्ड पायलट प्रोसेस लाईक इंडिया, भारत त्याच्यामध्ये आहे. डिजिटल रुपी, यूपीआय इंटरऑपरेटेबिलिटी हळूहळू चालू झालेली आहे. चायना डिजिटल युआन ECI ज्याला म्हणलं जातं, लार्जेस्ट पायलट प्रोग्राम ग्लोबली इन्व्हॉल्विंग हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ युजर्स अँड हाय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूज. रशिया त्याच्यामध्ये एक मोठा पायलट आहे, कारण ज्या वेळेला तुमचं देश हा मोठ्या प्रमाणावर सँक्शन मध्ये आलेला असतो, हा तर येणारच आहे. रशिया आहे, ब्राझील आहे. याला असं म्हणता येईल की ब्रिक्स कंट्री या बऱ्यापैकी डिजिटल यायला लागले आहेत. साऊथ आफ्रिका इकडे तिकडे थोड्या प्रमाणावर, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया, थायलंड, युरो एरिया डिजिटल युरो प्रिपरेशन फेज मध्ये आहे थोड्याफार प्रमाणावर. 134 कंट्रीज, 134 देश, 98% ऑफ ग्लोबल GDP are currently either exploring, researching, developing or in different stages of CBDC. However, only a small handful countries have moved from a pilot stage to a full official launch for a general public.
झालं असं की चीनमध्ये काही भागामध्ये हा प्रकार सुरू झाला. कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्याकडे बँकिंगचं क्रायसिस आलं होतं आणि त्यांच्या काही याच्यामध्ये पैसे त्यांचा परमिशन न घेता वापरून टाकले गेले, ज्याला बेल इन म्हणवतात, ते वापरलं गेलं. काहींना इच्छा नसताना त्या बँकांचे शेअर करवले गेले. म्हणजे बँकांच्या मॅनेजमेंटनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका, चुकीच्या निर्णयाचा परिणाम हा तिथल्या सामान्य जनतेला करावा लागला. त्यांचे काही प्रोजेक्ट्स किंवा ज्याला तुम्ही म्हणता की घरं बांधण्याचे जागा असतात, त्या याला लोन दिलं गेलं, ते आयुष्यात कधी पूर्ण झालं नाही. काही कंपन्यांच्यामध्ये कोसळल्या, याचा फटका झाला आणि त्याच्यामध्ये ही माणसं बाहेर येऊन आंदोलनं करायला बसली. असं झालं आणि अचानकपणे त्यांच्या मॉनिटरिंग सिस्टीम ही ग्रीनची रेड झालेली अनेकांच्या लक्षात आलं की सरकारने हे केलं आहे. हे अनेक साऱ्या देशांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की हे पण होऊ शकतं. आणि त्यांच्यामध्ये अनेक साऱ्या बाबतीमध्ये मी हे पण पाहिलं आहे की चीनमध्ये त्यांच्याकडे असे कॅमेरे लावलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी की हा असा चेहरा दिसला, मग ती ही व्यक्ती आहे, हे झालं ते झालं. ठरवलं तर सरकार काय करू शकतं याचा हा एक फार उत्तम उदाहरण आहे की तुम्हाला सरकार कुठे कुठे ट्रॅक करू शकतं. आणि अशा सिच्युएशनमध्ये ज्या वेळेला हा एक प्रकार झाला, दुसरं एक मोठं कारण की सीबीडीसी फार प्रमाणात नाहीये बहामाजमध्ये. ते आता बँकांना फोर्स करता आहे, त्यांनी वापर करा आणि काही त्यातला एक पार्ट आम्ही तुम्हाला देतो, डिस्काउंट देतो, असं काय काय प्रकार करून झाले. आता बँकांना ते फोर्स करवतात. भारतामध्ये करून झालं. भारतामध्ये युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा न्यूज पेपर भत्ता हा सीबीडीसीच्या फॉर्मॅटमध्ये, ई रुपीच्या फॉर्मॅटमध्ये देण्यावर बराच वादंग झाला. कालांतराने ते मागे आलं. मला ते मिळालं आहे, पण फारसं समोर कोणी नसल्याने कोणासोबत ट्रान्झॅक्शन करावे, ट्रान्झॅक्शन काय दुसरा पॉईंट लागतो. म्हणजे इच्छा असून पण मला अनेकांना हे देता येत नाही. हा एक खरा म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे की मी जगाला बघा मी करून दाखवलं, पण घडलं काय, ट्रान्झॅक्शन करायला समोर कोणीच नाही. हा प्रकार एक होता. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे मी जे एक सांगतो आहे की यूपीआय आणि सीबीडीसी, ई रुपी इंटर ऑपरेटिबिलिटी मला दिसते. म्हणजे समजा मी एसबीआय ई रुपीचं ऍप घेतलं आणि मी कोणाच्या याला करायला गेलो तर ते म्हणतात की ते नका वापरू. का मला नाही माहिती. अनेकांचं म्हणणं की आहे आमच्याकडे, पण का म्हणजे गरज नाही. यूपीआयने जे केलं त्याचं सक्सेस हे बँकांच्या ऍपमुळे आलं नाही. फोन पेवर अमिताभ बच्चन यांचा आवाज, पेटीएम मध्ये असलेलं सँडबॉक्स, या गोष्टींनी यूपीआयला सक्सेसफुल बनवलं. फोन पे सारख्या ऍपनी सक्सेसफुल बनवलं, गुगल पेनी सक्सेसफुल बनवलं, पेटीएमनी सक्सेसफुल बनवलं. कारण मला तिकीटं काढता येत होती, मला इलेक्ट्रिकची बिलं भरता येत होती तिथे न जाता. ई रुपी या सगळ्यामध्ये कुठलीही नवीन भर घालत नव्हता, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक नवीन ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागत होतं, ज्याच्यावरती सरकारचा इनडायरेक्ट लक्ष असू शकतं आहे. उद्या सरकारने ठरवलं तर कारण नसताना माझा इन्कम टॅक्स त्यातून कापून घेतला जाईल, इतर काही गोष्टी होऊ शकतील. आधारचा डेटा डार्क वेबमध्ये अवेलेबल झाला आहे अशा बातम्या आल्या होत्या. उद्या माझ्या बँकिंगचा डेटा येऊन पडला तर, माझ्या वॉलेटला जर कोणी ऍक्सेस करायला काढलं तर, ही जी एक भीती आहे ही सुरू झाली. आणि प्लस त्याला तुम्ही कितीही म्हणा की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, पण माझ्या हातामध्ये असलेली नोट आणि मोबाईलमध्ये असलेली नोट, माझा मोबाईल बंद पडला तर त्याचं पुढे काय करायचं हे काहीच लक्षात येत नाही. बिग इश्यू. याच्यामुळे मला असं वाटतं की सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचं भविष्य हे फार मर्यादित आहे. सांगायला फुल डिस्क्लोजर, आकाशवाणीच्या प्रोग्राममध्ये मी अनेक वेळेला त्याच्यामध्ये ॲज एक्सपर्ट म्हणून बोललेलो आहे, पण
हा अभ्यास मी ज्या वेळेला करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फार सक्सेस काही ठराविक ठिकाणी मिळेल, काही निश एरियामध्ये त्याला मिळेल. वाईड सक्सेस सीबीडीसीला मिळणं हे थोडं कठीण आहे. हे प्रायमरी करवलं, त्याच्यामुळे लीगल टेंडर खरं म्हणावं का सॉव्हरेन करन्सी खरी म्हणावी का डिजिटल करन्सी खरी म्हणावी, अशा अनेक साऱ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जो एक गोंधळ सुरू झाला की उद्या जर सरकारने ठरवलं की आशुतोष टिळक यांनी एखादा नियम केलेला नाही, पाळलेला नाही, एक काम करूया, त्यांच्या ह्याच्यातून थोडंसं चुपचाप गायब करून टाकूया त्यांच्या वॉलेटमधून. अकाउंट कुठलं SBIचं आहे, ओके, नंबर हा आहे म्हणजे हे अकाउंट कनेक्टेड आहे, गायब. इन्कम टॅक्स, मला याच्यामध्ये काही वाद असेल, हे कसं काय झालं, हा टॅक्स कसा काय आला, कारण नसताना कट करून टाकलं. भारतामध्ये पण ज्या गोष्टी झाल्या, काही नोटा कारण नसताना अचानकपणे गायब झाल्या. इतर देशांच्या लोकांचा पण भारताच्या रुपयावरचा असलेला विश्वास, ज्या वेळेला एक बेसिक गोष्ट या सगळ्यामध्ये एक मान्य करावी लागते की ज्या वेळेला मी फियाट करन्सी, फियाट मनीच्या बाबतीमध्ये बोलतोय ना, त्यावेळेला मला जगभरच्या लोकांचा माझ्या सरकारवर असलेला विश्वास आणि माझ्या करन्सीवर असलेला विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा होतो. ज्या सेकंदाला तो वीक ठरतो आणि सरकारच्या डिजिटल वागण्यावर त्याच्या जनतेचा विश्वास उरत नाही, अशा वेळेला डिजिटल करन्सीज फेल जातात. हा भाग होता माझ्या याचा सगळा. या विषयासाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.